आणि मनोज कुंभार, महेश भोगे, गुरु असतील महेश भोगी यांच्याशी आपण संपर्क करा. त्या स्पर्धेचा ठिकाण अजून निश्चित नाही आहे. कांट्रोलचा मैदान असेल की आसोटीचा मैदान असेल किंवा नांदिवलीचा मैदान असेल, मैदान फिक्स नाही आहे. मात्र ज्यांना कोणा सहभाग नव्हता असेल आणि गावातच कदाचित या ठिकाणी मोहल्लामधील तो मैदान कदाचित असेल याची नोंद आपण घ्यावी. मात्र ज्यांना कोणा संपर्क करायचा असेल तर हर्षल डबके की ऑनलाईन मॅच पाहत आहेत, इथे सामन्यात त्या संघाला सपोर्ट करतात. त्यांच्या माध्यमातून गोलंदाज झालेला आहे कुणाल पाटील लाला यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 विकेट जर घेतले ना 2000 रुपयाचे कॅश प्राईज त्यांना इथे दिले जाईल. पंचांचा मात्र इथे सत्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले लाडू संघाची. केतनच्या पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आक्रमण केल्याने लालवाईच्या बॅटची गोलंदाजीवरती आणि पहिल्या चेंडू झालेला दणदण करत चौकार. सर इथे मात्र 4 धाबा या चेंडूवर आलेले आहेत. केतन यांच्या बॅटमधून कुणाल लाला त्यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 विकेटसाठी मात्र पारितोषिक लावण्यात आलं. त्यांच्यावरती मात्र इथे हल्ला केलेला आहे. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय, पुश केलेला आहे. गलीमध्ये चेंडू जातो. 1 धावा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेल्या आहे. 2 धावसंख्येचे भरून बिनबाद 6 अशी चांगली दमदार सुरुवात इथे झालेली आहे ती लाडू संघाची. लाडूआई लाडुली आणि त्यांच्या विरुद्ध आप्पा 11 वडगाव. याच्या अगोदरची स्पर्धा आपण ते स्फूर्ती ट्रॉफी आपण पाहिली असेल संजय कोपकर, त्या स्पर्धेमध्ये देखील या संघाने चांगला खेळला. 2य क्रमांकाचा रनरअप संघ ठरलेला आहे तो आप्पा 11 वडगाव लाडू मकोला लाडुली. आणि इथे मात्र चांगलासा फटका चांगला सजवण्यात आलेला आहे आणि केतन चांगली फलंदाजी करतोय. तंत्र सुद्धा फटके त्याचे आपण इथे पाहिलेले आहेत आणि इथे आलेला चौकार. यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी पारितोषिक होतं. गोलंदाजावरती आता या ठिकाणी मला आक्रमण होत आहे. ज्या गोलंदाजांना आतापर्यंत 2 चौकारचा मार खाल्ले, 10 धावा इथे लागले धाव फलकावती. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलासा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1 धाव इथे आले केतन यांच्या बॅटच्या सहाय्यानं. 11 धावा इथे लागले धाव फलकावती. कैलासवासी आपण पाहिलं असेल संजय कोपर स्मृती ट्रॉफीमध्ये लाडू संघाने इथं 2य क्रमांक पटकावला होता. रनरअप हा संघ आहे आणि आपण पाहतो ज्या हनुमान क्रिकेट संघ इस्लाम आयोजित उमेश स्फूर्ती ट्रॉफीमध्ये त्यांचा आता त्यांच्या वाटेला प्रथम इथे आपण पाहिले असेल फलंदाजी आलेले. इथे मात्र झेल सुटलेला आहे. अनिकेतकडून सजास ही चुकी होणं शक्य नाही आहे. मात्र त्याच्याकडून आलेली ही चुकी कदाचित ती मागणी होऊ शकते. 12 धावा इथे लागल्या धाव फलकावती. जीवनदान मिळालं फलंदाज साहिल यांना जीवनदान इथे मिळालेलं आहे. कुणाल इथे मात्र त्याला चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण साथ इथे मिळत नाही. पुन्हा एकदा विकेटची संधी निर्माण होईल का? मात्र तिथे क्षेत्ररक्षण प्रयत्न करत असताना झेल मात्र जमिनीला दान केलेला आहे. इथे मात्र या षटकामध्ये 2 झेल इथे ड्रॉप झाले. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 धावा इथे लागले त्या धाव फलकावती लाडोली संघाच्या. पहिला षटक इथं समाप्त झालं. कदाचित त्या 2 झेलची संधी निर्माण करू दिली ती गोलंदाज कुणाल यानं. आता पाहूया, हरकत नाही. पहिला पॉवर प्लेचा हा षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे धाव फलकावती लागलेल्या आहेत. आणि आता पाहता हवे एंड कडून आता गोलंदाजीसाठी येतील. पाहूया आता कुठल्या गोलंदाजाचा इथे वापर केला जाईल. पहिल्या फेरीची 3री लढत
आशिष गडगे यांची आता निवड करण्यात आलेली आहे. इथून आता एखादा कमबॅक करण्याचा षटक तुम्हाला टाकावं लागेल. इथून चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. अडगस संघाचे आपण पाहिले असेल तर चांगले असे खेळाडू आपण पाहिले असेल ज्यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. मात्र यांच्यासाठी सुद्धा हर्षल दबके कंटिन्यू हा पारितोषिक महाराष्ट्रात लावण्यात आला. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 2000 रुपये इथे लावण्यात आलेले आहे. आता पाहूया इथे आता हर्षल दादांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांनी बरीचशी पारितोषिक लावलं. पहिल्या षटकासाठी सुद्धा पारितोषिक होतं. या षटकासाठी सुद्धा पण आशिष गडगे यांच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. हवे एंडच्या बाजूने गोलंदाज आशिष पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होती. मात्र या पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतो चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं आणि त्या एंडमध्ये षटकार जाणं खूप कठीण आहे. तिथे मात्र झेल टिपलेला आहे. विकेट इथे बाजूला साहिल बॅक टू द डग आउट. बबुल राऊत हा टोपण प्रदीप राऊत वाहून जातो. फलंदाजी घातक आणि स्फोटक फलंदाज आणि त्यांच्याच नावानं खरं तर लाडोई संघाची ओळख निर्माण केलेली आहे. मात्र सध्या आपण जर पाहिलं असेल युवा जिगरवर चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रू इथे देण्यात आलेला आहे. आणि गोलंदाज आपण पाहतो आशिष ज्यांनी 1 विकेट प्राप्त केली. अजून 1 विकेट जर प्राप्त केली तर हर्षल यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मात्र इथे बबूल यांनी ओळखलेली आत्ताच विकेट गेली आहे. ज्यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क इथे निर्माण झाला नाही. डॉट बॉलची झाली समाप्ती. इथे मात्र 14 धावा लागले त्या धावफलकावरती. 1-14 सलामी आलेले फलंदाज केतळ आणि साहिल सोस्त्यात बाद झाले. ज्याचं आपण प्रभावित इथे ठरले नाही आहेत. आज तिथे मात्र कुणाल चांगला क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूची फेकी देखील बघा सीमा रेषेवरून डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हाताकडे जो आहे फेकी झालेली आहे. इथे मात्र 1 धाव या चेंडू झाले. प्रदीप राहुल यांनी आपलं मात्र खातं उघडं केलं. अकाउंट ओपन केलेलं आहे आणि 15 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. केतन ऑन स्ट्राईकच्या केतनने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार त्यांचे आपण पाहिलेले आहेत. आणि केतन वैयक्तिक 7 आपण पाहतो 11 धावसंख्या ते फलंदाजी करतात. हा देखील चांगलासा चेंडू सेफ प्लॅनला चेंडू होतोय. 1 धाव इथे या चेंडूवरती कंप्लीट करण्यात आलेली आहे. सिंगल धाव आले त्याच्यापेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाहीये. आणि आता सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. बबूने आता विचार केलेला आहे कारण का ही जी एंड आहे ना त्या या एंडमध्ये आपण पाहिलं असेल परिसीमा जास्त मोठी आहे. त्याच्यामुळे मात्र इथून सिंगल डबल धाव घेऊन आपले स्ट्राईक रोटेशन करतात. धावफलक घालतं ठेवलेला आहे. 16 धावा इथे लागले धावफलकावरती. 1 फलंदाज बाद झालेला आहे. गोलंदाज आशिष चांगली गोलंदाजी आता करतो या ओव्हर्समध्ये या षटकामध्ये. ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. दुसरा चेंडू डाटला त्याच्यानंतर 2 सिंगल धावा इथे आल्या. मात्र इथे विकेटची संधी निर्माण झालेली आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो हेमंत पोपटनीच्या माध्यमातून टिपलेला हा झेल बबुल राऊत या ठिकाणी उंच खुरासा आपण होतो जयवंत. आणि आता हेमंत पोपटेने पिटकलेला हा झेल म्हणजे या षटकामध्ये खरं तर आशिषनं चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट यांनी मिळवलेले आहेत. आणि बॅक टू बॅक 2 विकेट जर प्राप्त केल्या असत्या तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक इथे होतं. इथे मात्र 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. सिंगलच्या बरोबरने षटक क्रमांक 2 समावत आला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात 14 धावसंख्येची आपण पाहिली. आणि या षटकामध्ये जो आपण उल्लेख केला होता अजिंक्य सर की एखादा कमी धावांचा षटक किंवा कमबॅक करणारा षटक टाकावं लागेल तर आशिष गडगेने चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे. आणि 2 षटकाचा खेळ इथे समाप्त आला. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 2 विकेट आणि 3 धावा. काय मस्त गोलंदाजी कंजूशी गोलंदाजी केली आणि आक्रमकता त्या षटकामध्ये आशिष गडगेने दाखवलेली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पाहण्याची मागणी होती आहे.
याच्यानंतर पहिल्या फेरीची शेवटची मॅच आणि चंद्रशेखर आपण पाहतोय वडगाव संघाचे ते लाईव्ह मॅच पाहतायत आणि त्यांनी वडगाव टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि स्पर्धेला देखील चंद्रशेखरांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि वडगावचे जरी सुपुत्र असतील मात्र निखिल बाबर यांना त्यांच्या लाईव्हसाठी खूप सारी ती मेहनत आणि जेवीस ते सपोर्ट करत असतात. ते आता ऑनलाईन मॅच पाहून असा या संघाला सपोर्ट करतात. त्यांचं इथे स्वागत आपण करूया. चंदू रोहित टोंबरे ज्या क्षेत्ररक्षक ना त्यांच्या माध्यमातून त्यांना एक पारितोषिक आहे. जर झेल टिपला तर 500 रुपये त्यांना इथे दिले जातील आणि ते पारितोषिक इथे या ठिकाणी लावलेले आहे. बघू द्या कदाचित GST लागेल त्याला. आता 500 रुपयाचा कॅश प्राईज त्याला इथे लावण्यात आले झेलसाठी. 220 रुपयाची GST म्हणजे त्याला 300 रुपये त्या नाही 280 GST पकडून. याच्यानंतर शेवटची मॅच असेल पोळिंजे आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार जांभुली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीची शेवटची मॅच असेल आणि इथे आयुष टोंबरे षटक क्रमांक आता 30 घेऊन येतील. पहिल्या षटकामध्ये कुणाल त्यांच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा 2 विकेट. चला आयुष मॅच आपण चालू करा. याच्यानंतरची शेवटची मॅच असेल एका बाजूला पोंजे आणि जांभुली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. अजिंक्य बोर्ड समालोचन त्याचबरोबर स्कोरिंग वेल आली तर या ठिकाणी लाईव्हवरती सुद्धा ते या ठिकाणी काम पाहत आहेत. आणि रात्री नाईट स्पर्धेला समालोचन इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इथे या चेंडूत आलेली आहे आणि एक धाव संख्येवरती दोन्ही फलंदाज समाधान मानावं लागतं. सलामी आलेला फलंदाज केतन त्या केतननं सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार त्यांच्या पाहिले होते. त्याच्यानंतर 2 विकेट इथे गेल्यानंतर इथं आपण धाव फलकावर पाहिजे असेल धाव संख्येवरती त्याचा परिणाम झालेला आहे. आणि धाव संख्या इथे पूर्णपणे आपण पहिलं अंकुश ठेवलेला आहे. 18 धावा इथे धाव फलकावरती. हा सुरेख चेंडू बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची इथे झाली समाप्ती. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅचमध्ये इथे आपण चांगली धावसंख्या उभारताना पाहिलेली आहे. दुसरी मॅच सुद्धा एक चांगली हाय व्होल्टेजची आपण पाहिलेली आहे. त्याच्यात सेकंड राऊंडची एक मॅच आपण पाहिलं असतं अष्टविनायक साई ग्रुप मोपाडा संघ जिथे ओरसा संघावर खेळत असताना इथं पराभूत झाला. मात्र इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज तिथपर्यंत गेले होते. झेल मात्र इथे सोडलेला आहे. जीवनदान मिळाले फलंदाज केतन यांना. एक धाव इथं मिळाली आहे. 19 धावा इथे धाव फलकावरती. हॅलो कवयीने आता धावसंख्या आकार घेते आहे. तसा विचार जर केला ना अजिंक्य सर ही धावसंख्या समाधानकारक म्हणता येणार नाही आहे. कारण की झटपट क्रिकेट आहे. 4 ओव्हरचं षटक आहे. 4 सत्राचा आपण पाहतो सामना आहे आणि इथे तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल. कारण लाडुली संघामध्ये सुद्धा गोलंदाज तोफखाना आहे. अप्पा इलेन वडगाव संघाच्या गोलंदाजानं कुणाल याला बराचसा चोप केला. मात्र इथे बराच वेळानंतर सुद्धा धाव फरक शांत होता. इथे मात्र जयच्या बॅट होतो हा षटक. आणि फलंदाज आयुषला इथे आश्वान दाखवले. मात्र इथे चांगला असा चेंडू स्टोअर केला. चेंडूला गती परिवर्तन केला. चेंडू पेस पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथे झाली समाप्ती. धावसंख्येत कुठलाच बदल नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते तब्बल 25 अंकावरती. 2 फलंदाज इथे बाद झाले. साहिल बबुल राऊत आणि त्याच्यानंतर आपण होतो केतन आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे डॉट बॉल आलेला आहे. हा देखील चांगलासा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातो. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धाबेसाठी इथे कुठला प्रयत्न केला जात नाहीये आणि एक सिंगल धावसंख्येवर 26 धाबा इथे लागेल धावफलक. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाला
आणि 3 षटकामध्ये जर अजिंक्य बोर्ड आपण एक कटाक्ष जर गोलंदाजाकडे टाकले ना, भले त्याच्यामध्ये चौकार षटकार जरी आले असतील किंवा या ठिकाणी या डॉट बॉलला असतं, मात्र अतिरिक्त एक्स्ट्रा धाव कुठलीच दिली नाही आहे. एक्स्ट्राची ना वाईट दिली ना नो बॉल दिली ना 22 दिली ना लेग बाईस दिली. म्हणजे मोजून प्रत्येकाने या ठिकाणी आत्तापर्यंत 18 चेंडू फेकलेले त्या 17 मध्ये, आणि या 18 चेंडूमध्ये लाडवली संघाने धाबा इथे जमल्यात त्या 26, 2-5-26. शेवटचा षटक स्लॉकवरचा षटक असेल, शेवटची मॅच असेल पुंजे विरोधात यंगस्टर जांभोली. चला दोन्ही टीम कॅप्टन आणि आयोजक आपणास विनंती असेल का ती टीम इथे उपस्थित नसेल तर आपण त्यांना कॉल करा, नाही तर अन्यथा या ठिकाणी संघाला दोन्ही संघाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल अशी वेळ आपल्यावरती येऊ देऊ नका. कारण की स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण ही पाहतोय. जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ इस्लामबाई आयोजित कैलासवासी कुमार उमेश देवकर यांच्या नावाची स्मृती ट्रॉफी अत्याचारचा दुसरा दिवस मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे ते अनिकेत. या स्पर्धेचा आपण या संघाचा सर्व सेनापती आहे. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला जातो, जिथे कुणा आल्याचं चांगल्या क्षेत्ररक्षणाला एक धाव या चेंडूवरती आलेली आहे. सिंगलच्या बरोबरीनं 26 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. 27 धावा इथे लागले धावफलकावरती. शेवटचा षटक बाकी आहे. शेवटच्या षटकाचे 5 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. इथे मात्र चांगलासा फटका आपण पाहतोय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळाला. 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. इथे जयच्या बॅट होता हा चौकार. बॅट पकडून जो सलामीला पडला 3रा चौकार इथे अजिंक्य सर आपण पाहिलेला आहे. आणि या चौकाराच्या बरोबर आता संघाच्या धावसंख्येने आकार घेतलेला आहे. 31 धावा इथे धावफलकावरती. हा फटका पसरतो. चेंडू हवेमध्ये हेमंत पोपेटेच्या चेंडूच्या खाली येत असताना इथे विकेट आलेली आहे आणि फलंदाज केतन बॅक टू द डगआउट. हर्षद डबके त्यांचं पारितोषिक अजून कंटिन्यू आहे. नवीन आलेला फलंदाज रोहन कार्लेकर आणि अनिकेत यांच्या या चेंडूत अजून एक विकेट आली ना तर हर्षद डबके यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आपण पाहतोय. चांगलासा चेंडू टाकण्यात आला. जमीन लगतचा फटका इथे आलेला आहे. 1 धाव या चेंडूवरती आलेला आहे आणि चांगली गोलंदाजी इथे झालेली आहे. 32 धावा इथे लागली त्या धावफलकावरती. शेवटचा षटक अनिकेत घरगे यांचा आपण पाहतोय. आत्तापर्यंत अनिकेत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 1 चौकारचा मार खाल्ला, 1 विकेट प्राप्त केलेली आहे आणि अंकुश ठेवला या फलंदाजावरती. ऑनसाईक असतील फलंदाज जय. आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगलासा फटका बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला जातो. मात्र इथे धन्यवाद डीजे मास्तर. इथे मात्र 36 धावा लागले धावफलक. चौकार मात्र इथे आलेला आहे आणि हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू गलीमध्ये चेंडू जातो. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक 14 समाप्त झालं. काय अप्रतिम अशी गोलंदाजी बघा. एक्स्ट्राची कुठलीच धाव अजिंक्य या पूर्ण 24 मध्ये वडगाव संघाने दिली नाहीये. षटक क्रमांक 14 समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा आणि अनिकेत गडगेंच्या षटकामध्ये तब्बल आल्या ते आपण पाहिलं असेल 2 चौकार 3 सिंगल आहेत
आणि टोटल 11 धावा या ओव्हर्समध्ये आलेल्या आहेत आणि विजयासाठी 24 बॉलमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. चला पोंजे आणि यंगस्टार जांभुली दोन्ही टीमचे कॅप्टन त्याची संपर्क करा. अन्यथा या ठिकाणी आपल्यावरती कठोर कारवाई आयोजक करतील अशी बेल आपल्यावरती येऊन देऊ नका. आणि लगेच कदाचित या ठिकाणी जास्त वेळ जर घेतात कदाचित पॅनल्टीला इथे आपल्याला सामोरं जावं लागेल. पहिलं सत्र समाप्त आलेलं आहे. विजयासाठी गरज असणारी तिच्या 24 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची. चला याच्यानंतरची मॅच असलेले यंगस्टार जांभुली आणि त्यांच्या विरोधात पोंजे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आयोजक आपण बघा दोन्ही टीम इथं मला सध्या उपस्थित नाही आहेत तर कृपया करून आपण त्यांच्या कॉलमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि त्यांना लवकर इथे येण्याची विनंती आपणास करावी अशी सूचना आपण आयोजकांना करूया. इथे मात्र पहिलं सत्र समाप्त झालं. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण या स्मृती ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करणार. कदाचित या ठिकाणी जो संघ कुठला उपस्थित या ठिकाणी उशिरा उपस्थित राहील ना त्या संघाला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि पाहूया आता दोन्ही या ठिकाणी आयोजक कमिटी काय निर्णय घेईल. आता मात्र इथे आपण बघतो विजयासाठी अजिंक्य बोडे मॅच संपण्या अगोदर दोन्ही संघ इथे येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना आपण इथं शुभेच्छा देऊया. आणि जर लाईव्ह आपण मॅच कुठे पाहत असाल तर नक्कीच मला सगळं पोहनचे संघ इथं पवन आलेले ना पवन आपण आहात ना पोहनचे संघ इथे दाखल झालेले आहे. आणि जांभुली संघाच्या कर्णाला विनंती आहे की आपण त्याची संपर्क करा. विजयासाठी गरज 24 बॉल 38 धावसंख्या. तर पहिला चेंडू आपण पाहिला असेल बॅकआउट स्वारून करण्याचा प्रयत्न केला जातोय. उजव्या दिशेच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पण त्याचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणि अभ्यंतरच्या हर्षल यांचं पारितोषिक कंटिन्यू आहे. पहिले विकेटसाठी होताना आता बॅक टू बॅक 2 षटकांसाठी 2000 रुपये. आणि सामना जर आपवडगाव संघाने जिंकला तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हर्षल डफके शुभेच्छा असतील आपणाला देखील. या संघाला आपण चांगला सपोर्ट इथे केलेला आहे.
आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा वाईट चेंडू आलेला आहे. आता गरज आहे ती 36 धावसंख्येची. 24 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज आलेले आहे अजिंक्य कुणाल कारलेकर आलेला आहे. इंग गोलंदाज आहे, युवा जिगरबाजा गोलंदाज आहे. आणि इथे मात्र चांगलासा फटका सजवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. 1 धावांचा चौकार आलेला आहे. 4 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. इथे आता 22 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 23 चेंडू 32 हा समीकरण आता येऊन पोहोचलेला आहे. इथे मात्र चांगलासा चेंडू लॉंगअपमध्ये जातोय. तिथे मात्र केतन आलेले आहेत. एक धाव या चेंडूवरती सदरित्या पूर्ण केलेले आहे. आयुष आणि अनिकेत गडगे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली. इथे मात्र आपण बघतोय आता 22 चेंडू आणि गरज आहे 31 धावसंख्येची. अजिंक्य बोर्ड आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि लाईव्हवरती पूर्ण अपडेट देत आहेत ते आमचे निखिल बाबर. गोलंदाज कुणाल चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे आणि की त्याचा आक्रमण घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र 22च्या सहाय्याने ही त्यात धाव मिळाली आहे. एक धाव आलेली आहे. चौकार षटकार काहीच आला नाहीये. डीजे मास्टरला सुद्धा या ठिकाणी आता मोह आवरत नाहीये. प्रत्येक जण अगदी उत्साहित इथे आलेले निखिल बाबर या स्पर्धेसाठी. प्रत्येकाला वाटतं मी इथे काय करू, माझी काय भूमिका आहे. मिळेल त्याला या ठिकाणी आपल्या कामाची जबाबदारी घेत असताना इथे व्हाईट चेंडू आलेला आहे आणि व्हाईटच्या मदतीने इथे आपण एक धाव मिळाली. 9 धावा इथे लागले ते धावफलकावरती. 10 धावा इथे लागले धावफलकावरती. ज्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक सुरू आहे प्रगती पथावरती. याच्यानंतर मॅच असेल जांभोली आणि त्यांच्या विरोधात असेल पोळंजे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा इथे देऊया आणि दोन्ही संघाचे टीम्स इथं उपस्थित असतील तर आपण स्टेजशी संपर्क करा. मात्र अनिकेत गडगे यांच्या बॅटमधून स्टँडर्ड डिलवर आपण इथं हा फटका पाहिला. षटकार आले 6 धावा. इथे मात्र षटकार या चेंडूवरती आलेला आहे. 16 धावा लागले त्या धाव फलकाचे. मात्र बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आलेला इथे हर्षल डबके त्यांच्या माध्यमातून 2000 रुपये पारितोषिक लावले. गडगे फलंदाज झालेला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाज कुणाल याच्यावरती आक्रमण झालेला. 16 धावा इथे पहिल्या षटकामध्ये आले आहेत आणि वडगाव संघाचा गोलंदाज कुणाल त्याला 14 धावा इथे कुठून काढल्या होत्या आणि या धावांचा पाठलाग करत असताना टोटल धावा 22 धावा इथे लागले धाव फलकावरती. बावीस धावा इथे लागले धावफलकावरती. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र इथं चांगली धावसंख्या उभारली. एका बाजूला आयुष आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत
या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं असेल आक्रमण केलेलं आहे आणि चांगली धावसंख्या त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेली आहे. आता 18 चेंडूमध्ये गरज आहे ती. केतन आलेले आहेत, केतन कालेकर आलेले आहेत. 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची आता गरज आहे विजयासाठी. हा चेंडू स्लोअरचा चेंडू. हर्षल डबके साहेब या ठिकाणी आपण पाहिलं असेल सामना सुरू होण्याअगोदर त्यांनी पारितोषिक डिक्लेअर केली होती. विकेटसाठी जे पारितोषिक लावलं मात्र इथे षटकार बॅक टू बॅक 2 षटकारसाठी जे पारितोषिक लावण्यात आले होते ते अनिकेत यांनी ते 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आणि हा सामना जर जिंकला तर त्यांच्याकडून 2000 रुपये म्हणजे बरीचसे पारितोषिक माध्यमातून या ठिकाणी पैशांची लयलूट त्यांच्या माध्यमातून केली जाते. आता दिल दर्या आहे तो हर्षल डबके यांचा, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. सामना ते पाहतात एन्जॉय करतात सामना. इथे मात्र चांगलासा चेंडू फुटवरचा चांगला वापर केलेला आहे. सेफ लँड हा चेंडू होतो एकदा धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो आणि फलंदाज आयुष रनआउटच्या स्वरूपाने आयुष्याला परतावं लागेल. शेवटचा कॉल आपणास आहे. चला जांभोली टीमचे कॅप्टन पोंजे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. इथे मात्र आयुष रनआउटच्या स्वरूपाने बाद आहेत. नवीन आलेले फलंदाज कुणाल पाटील, अक्षयजी देवगरे यांना विनंती करू की आपण अक्षय दादांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. एका बाजूला यंगस्टार जांभोली मर्याई जांभोली आणि त्यांच्या विरोधात पोंजे या 2 संघादरम्यान इथे मॅच आपण पहिल्या फेरीची चौथी पान मात्र इथे जेल मात्र सोडलेला आहे आणि त्याच्यावरती आलेला षटकार आक्रमण इथे झालेलं आहे. अनिकेत त्यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. धावफलकावरती पोंजे संघाला देखील शुभेच्छा असतील. शुभेच्छा पण अनिकेतला मात्र इथे मला सगळं परतावं लागेल. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपाने आता मात्र इथे विकेट अनिकेत यांची मिळाली, गोल्डन विकेट मिळाली. मात्र अनिकेतने आपलं काम तमाम केलेलं आहे. हर्षल डबके साहेब या ठिकाणी या संघाला सपोर्ट करतायत. त्यांच्या माध्यमातून अनिकेतला बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आले आहे आणि हा सामना जर जिंकला तर 2000 रुपये. इथे मात्र फलंदाज हेमंत सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो. जिथे मात्र चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलेला आहे. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. याच्यानंतर देखील चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. या मरी आई जांभोली आणि त्यांच्या विरोधात पोंजे दोन्ही संघांना आपण शुभेच्छा इथे देऊया. टॉस जिंकलेल्या जांभोली संघानं आणि इथे मात्र जमीन फटका ऑनसाईडमध्ये चेंडू जातो. एक धाव जाऊन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कुठलाही इथे प्रयत्न केला जात नाहीयेत. इथे षटक क्रमांक 2 समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्येचा पाठ करण्याचा 31 धावा इथे लागले धाव फलकावते. आता गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची.
रोहन रोहन कार्लेकर आलेले आहेत तिसऱ्या ओव्हरसाठी. आता 12 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. असं वाटतं औपचारिकता आहे की काय या मॅचमधली. मात्र क्रिकेट आहे, मैदानी खेळ आहे, अन्नछत्रवरला जो खेळ आहे. मात्र पाहूया कुणा या ठिकाणी हेमंत पहिला चेंडू उजासला बाहेरून जाणार चेंडू पंचांकडे आशाभूत नजर पाहत राहिले. फलंदाजी ते डॉट बॉलची झाली सुरुवात. आपण डॉट बॉल लिहा 11 चेंडूमध्ये आता गरज आहे 7 धावसंख्येची. आणि अशी जर गोलंदाजी झाली तर कदाचित या 7 धावा सुद्धा कठीण होतील वडगाव संघासाठी. केतन चांगला क्षेत्ररक्षण इथं झालेलं. 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. 10 चेंडू आणि आता गरज आहे 6 धावसंख्येची. एक मोठा फटकाला तर हा सामना लगेच संपेल. आता गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाण्याची शक्यता आहे. रोहन पहिल्या चेंडू सुरुवात चांगली झालेली आहे. 10 चेंडू आणि गरज आहे 6 धावसंख्येची. इथे मात्र कुणाल या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाच नाही. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलेला आहे. 9 चेंडू 6 धावसंख्येची आता गरज आहे. आणि 9 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोलंदाज श्रवण इथे मात्र पुन्हा एकदा तेच करतो. चांगली गोलंदाजी. कुणाला मात्र या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने आता केलेलं आहे. येणारे 8 चेंडू आणि आता समीकरण आलेलं आहे तो 6 धावसंख्येचा. कदाचित या ठिकाणी अशीच जर गोलंदाजी शेवटपर्यंत श्रवण इथे मात्र या ठिकाणी फलंदाज बाल बचवलेला आहे. षटक क्रमांक इथे आहे. तिसरा समाप्त झाला. 6 चेंडू आणि आता गरज आहे 2 धावसंख्येची. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 38 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. डीजे मास्टर 6 चेंडू मध्ये गरज आहे विजयासाठी 2 धावसंख्येची. मात्र वेल एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज गेली कित्येक वर्ष आपण पाहिला त्यांच्या नाबानं लाडोली संघाची ओळख निर्माण केलेली आहे. तो गोलंदाज बबुल राऊत प्रदीप राहुल या ठिकाणी आलेले आहेत. षटक क्रमांक शेवटचा घेऊन 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे ती वडगाव संघाला. गोलंदाज फलंदाज असतील ऑन स्ट्राईक इवन पोपेटे. बबुलचा पहिला चेंडू त्यांच्यासाठी आणि पहिला चेंडू त्रिफाला उद्ध्वस्त केलेला पहिला चेंडू होती. चमत्कारिक गोलंदाजी केली. विकेट आता मात्र या ठिकाणी मिळाली आहे. विकेट प्राप्त केलेली आहे. 5 चेंडू आणि आता गरज आहे तिसरा 2 धावसंख्येची. डीझी जय नवीन आलेले फलंदाज 5 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज. बबुल राऊत कधी काय चमत्कार काय करतील याचा नेम नाही आहे. इथे मात्र आपण पाहिलं असेल हलकासा एच लागलेले चेंडू गलीमध्ये जातोय. तत्पूर्वी मात्र इथे 1 धाव धावून पूर्ण केले. स्कोर हिज लेवल सामना बरोबरीनं सुटलेला आहे आणि आता विजयासाठी गरज आहे 1 धावसंख्येची. 4 चेंडू 1 धावसंख्येची गरज. सूरज कोंडिलकर
सूरज कोंडिलकर, आपणास विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क करा. सूरज प्लीज या. इथे मात्र हा सामना जिंकलेला आहे तो आप्पा 11 वडगाव संघानं. आनंद पैठे यांशी आपण संपर्क करा. आणि इथे मात्र हा सामना जिंकलेला आहे आणि हर्षल दबके यांच्या माध्यमातून जे फलला 2 बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत ते अनिकेत गडगे यांच्यासाठी 2000 रुपये आमच्या कॉम्बॉक्समध्ये ते जमायत.